स्तरावरून एक महत्त्वाची बातमी। राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहिलंय। रांचीमधील आंदोलक विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची विनंती राहुल गांधींनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केली आहे। युवा हेच देशाचं भविष्य आहेत असंही या पत्रातून राहुल गांधींनी म्हटलंय। आता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे। जवळपास महिनाभर जेपीएससी जेएसएससी परीक्षा गैरप्रकारावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। यात राहुल गांधी यांनी आंदोलनाच्या 14व्या दिवशी विद्यार्थी आंदोलकांशी चर्चा केली होती, फोनवरून संवाद साधला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राहुल गांधींनी पत्र पाठवलेलं आहे। युवा विद्यार्थी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची विनंती या पत्राद्वारे राहुल गांधींनी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। त्यामुळे आता हेमंत सोरेन हे नेमकी काय भूमिका घेतात, काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल। रांचीच्या मुंडा स्टेडियममध्ये हे आंदोलन सुरू आहे। जवळपास महिनाभरापासून हे आंदोलन सुरू आहे। जेपीएससी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। देवेंद्रनाथ महतो तिथं उपोषणालाही बसलेत। अनेक विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। मात्र राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थी आंदोलकांकडून करण्यात येतो आहे। झारखंड विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा विधानसभेकडे मार्च काढण्यात आला होता। त्यावेळी देखील मोठा लाठीचार्ज झाला होता, त्यामुळे वातावरण तापलं होतं। आपण आता अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, राहुल गांधींनी हेमंत सोरेनला पत्र लिहिलेलं आहे, काय अधिक माहिती? बिलकुल, राहुल गांधी यांनी या पत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही थेट जाऊन त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, त्या संपूर्ण विद्यार्थ्यांशी चर्चा करून या प्रकरणाने तोडगा काढावा अशी विनंती सुद्धा राहुल गांधींनी केलेली आहे। त्याशिवाय हा संपूर्ण विद्यार्थ्यांचा, युवकांचा हा अधिकार आहे की शांतीपूर्ण विरोध करावा, शांततेमध्ये कोणताही उद्रेक न होता विरोध करावा, त्याचबरोबर कोणत्याही कायद्याच्या विरोधामध्ये न जाता विरोध करावा, हा त्यांचा अधिकार असल्याचं सुद्धा सांगितलेला आहे। आणि त्याच वेळी हा सुद्धा सवाल जो आहे तो उपस्थित केलेला आहे की भाजप आणि संघाचा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर कब्जा एक प्रकारे झालेला आहे, ते संपूर्ण त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। मात्र हे सांगताना विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या सुद्धा योग्य आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि थेट त्यांच्याशी चर्चा करावी, असं या पत्रातून राहुल गांधी यांनी आवाहन केलेलं आहे।